या मोर्चामध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी राहुल वाघ यांनी सुद्धा सविस्तर आढावा घेतलाय, तो पाहूया। नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आझाद असतील, या ठिकाणी त्यांची प्रत्यात्मक या ठिकाणी एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता आणि या ठिकाणी आता संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढण्यात येतोय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या रुग्णांची या ठिकाणी कुठेतरी डॉक्टरांकडून विचारपूस करण्यात येते। अशा पद्धतीचं नाट्यमय रूपांतर या ठिकाणी करण्यात आलंय। महानगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आज एकंदरीत या ठिकाणी काढण्यात येतोय। खरं तर शिवसेना कार्यालयापासून तर नाशिक महानगरपालिकेपर्यंत हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढण्यात येतोय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषा आपण जर या ठिकाणी बघितलं तर एका जणाचा पाय या ठिकाणी मच्छर झाल्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे। तर फक्त 5 लाख रुपयाची मदत देऊन या ठिकाणी खड्ड्यांमध्ये जीव गेलेल्या लोकांची किंमत फक्त 5 लाख रुपये आहे का, असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या मोर्चाला आता या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक। तर या मोर्चातली आपण सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय। संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। पायी मोर्चा हा आता शहराच्या मुख्य भागातून निघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेत। ताजी अपडेट जाणून घ्यात, प्रांजल आपल्या सोबत आहे। प्रांजल, आता दृश्य बघत आहोत। आता मोर्चा जो आहे तो नाशिकच्या सीबीआय जो खरं तर मुख्य चौक नाशिक मधील आहे तो मुख्य चौक त्यांनी पार केलेला आहे आणि पुढे महापालिकेकडे मार्गस्थ हा मोर्चा होतोय। जोरदार घोषणाबाजी आहे, गाणे लावली जात आहेत, गाण्यांच्या माध्यमातून एक जनजागर कुठेतरी केला जातोय आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून खरं तर नाशिककर म्हणून सर्व नाशिककरांनी यामध्ये सहभागी व्हावा, सर्व पक्षांनी सहभागी व्हावा असं आवाहन हे केलं जात आहे। जर बघितलं तर ठाकरे सेना ही खड्ड्यांच्या मुद्द्यावरून चांगली आक्रमक आहे। महासभेमध्ये नगरसेवकांनी आवाज उठवला होता, त्याच्या 3 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे नाशिकला आले होते। काल देखील संजय राऊत स्वतः आले आणि त्यांनी देखील खड्ड्यांची पाहणी ही केलेली होती आणि आज बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। जिल्हाभरातील शिवसैनिक इथे दाखल झालेले आहेत, हातामध्ये पुस्तकं दिसून येत आहेत। खड्ड्यांविरोधात महापालिका प्रशासनाला खरं तर जाग आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। यासोबतच इशारा देखील देण्यात आलेला आहे, जर तात्काळ खड्डे बुजवले गेले नाही तर सर्व नगरसेवक असतील, आमदार असतील, यांच्या घराबाहेर आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। दरम्यान जर बघितलं तर या सर्व परिस्थितीला कुठेतरी महापालिका प्रशासन यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील जबाबदार असल्याचा आरोप हा होतोय आणि खरं तर आता तात्काळ बदली जी आहे ते महापालिका करा अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीतच बघितलं तर रोष आहे, संताप यासोबतच शेवटी जर बघितलं तर या मोर्चाच्या शेवटी समारोप जो होणार आहे तो संजय राऊत यांच्या भाषणाने होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच संजय राऊत खरं तर आपल्या भाषणात काय बोलतात हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं देखील ठरणार आहे। काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या शब्दामध्ये काय त्या भावना आहेत? खरं तर नाशिकची जी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीने करून ठेवलेली ही अत्यंत दयनीय आहे। आज तुम्ही पाहताय अशी कुठलीच गल्ली नाही नाशिकमध्ये जिथे खड्डा नाही, 10 लोक मृत्युमुखी पडलेले। याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच आहे आणि सत्ताधारी बसलेले हे फक्त भ्रष्टाची मलाई खायला बसलेले आहे आणि या मलाईदार कंपनीचं नाव आता मलाईदार कंपनी पडलेलं आहे आणि नाशिकची दुरावस्था झालेली आहे। याला पूर्णपणे जबाबदार नेते भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते। खरं आहे प्रांजल, एकंदरीतच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सरकारवर थेट आरोप सुद्धा केले जात आहेत आणि या मोर्चाच्या निगडीत सगळे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।